सर्वांना प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आला आहे. तर प्रियांनो, शास्त्रामध्ये एक वचन आहे, स्तोत्रसंहिता 32 मध्ये, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, त्याच्या पापावर पांघरून घातला आहे, तो धन्य. धन्य म्हणजे आशीर्वादित. शास्त्र कोणाविषयी सांगताय? कोणाच्या पापाची क्षमा झाली आहे, कोणाच्या अपराधाची क्षमा झाली आहे, कोणाच्या पापावर पांघरून घातलाय आणि कोणी घातलाय. तर आपण या गोष्टी जाणून घेऊ प्रियांनो. शास्त्र प्रभू येशूविषयी सांगताय, त्याने जगातून त्या लोकांना निवडून घेतलेलं आहे. विश्वासाने जे लोकांनी ग्रहण केलं, विश्वासाने जे प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये आले, ज्या प्रभू येशूच्या मार्गामध्ये आले, त्याच्या गोष्टी पाळण्यासाठी स्वतःला समर्पित केलं, अशा लोकांसाठी वचन आहे. त्याच लोकांची अपराधाची क्षमा प्रभू येशूने केली आहे. त्यांच्या पापावर त्याने पांघरून घातलाय, झाकण घातलाय. जे त्याचे पाप होते, त्या पापावर प्रभू येशूने पांघरून घातलं. का? की विश्वासाने प्रभू येशूला या लोकांनी ग्रहण केलंय. त्यांना बिलिव्हर्स म्हणतात. हे विश्वासू लोक प्रभू येशूची भक्ती करता, त्याच्यावर विश्वास ठेवता, रात्रंदिवस त्याचं स्तवन करता, त्याच्या आज्ञा पाळतात. त्या लोकांविषयी शास्त्र सांगतं की त्यांच्या अपराधाची येशूने क्षमा केली आहे. येशूने त्यांच्या अपराधावर पांघरून घातलंय. ते लोक धन्य आहे, आशीर्वादित आहे. जीवन आणि अनंत जीवन या दोन्ही गोष्टी त्यांच्या आहे. या जीवनात पण त्यांना सुख आहे आणि मृत्यूनंतर अनंत जीवन पण आहे. किती छान गोष्ट आहे प्रियांनो. अजून काय पाहिजे? या जीवनात पण आनंद आहे आणि मृत्यूनंतर सुद्धा भरपुरीचा आनंद आहे. प्रभूमध्ये आनंद आहे प्रियांनो. म्हणून म्हणतो की प्रभूला शरण या, त्याला ग्रहण करा, त्याच्या मार्गाने चला. त्याचा मार्ग अवघड नाही प्रियांनो, त्याचा मार्ग सोपा आहे. कारण शास्त्रामध्ये सांगितले तुम्ही करू शकता, तुम्ही पाळू शकता. अशाच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. हप्त्यातून एक दिवस भक्ती करणं, त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालणं, वाईट गोष्टीपासून, पापापासून स्वतःला राखणं, या गोष्टी सर्व प्रभू येशूने सांगितल्या प्रियांनो. चला आपण पाळू आणि त्याला ग्रहण करू. त्याचं पांघरून आपल्यावर घेऊ. आपले पाप तो दूर करणार, आपल्या अपराधाची तो क्षमा करणार. चला आपण ग्रहण करू, प्रभू येशूला ग्रहण करू. येशूच्या नाव आमेन.